महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी।
नमस्कार, मी परिपूर्ती ग्रुप वाळूज भानुदास नगर मधून म्हणजे ओमधूत बोलतोय. तर इथे आपलं 30 एकरचा पूर्ण प्रोजेक्ट आहे, प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे. इथे प्लॉट आणि रो हाऊस आहेत. या 30 एकरमध्ये आपण हा सिडको आणि AMRDA मान्यता प्राप्त आपला प्रोजेक्ट आहे. इथं आपण 2500च्या दरम्यान देशी झाडं लावलेली आहे. ही झाडं ऑक्सिजन बऱ्यापैकी देतात, त्यामुळे या वातावरणात राहिलं तर आपलं आयुष्य वाढण्याची शक्यता आहे. या झाडांना आपण पाणी देण्यासाठी ठिकठिकाणी असे नळ पण दिलेले आहेत. इथे प्रत्येक प्लॉटवर MIDCचा नळ आलेला आहे. साधारणतः 5-6 दिवसातून एक वेळा पुरेपूर पाणी येतं. प्रत्येक प्लॉटजवळ अंडरग्राऊंड लाईट आलेली आहे. त्यानंतर जे आहे इथं भव्य असे 6 मीटर, 9 मीटर, 12 मीटर, 15 मीटर आणि 18 मीटरचे रोड आहेत. इथे 6 ओपन स्पेस आहेत. या 6 ओपन स्पेसमध्ये एकामध्ये आपण मंदिर केलंय, लहान मुलांची खेळणी आहे, लॉन आहे, त्यानंतर महादेवाचं मंदिर आहे आणि एका ओपन स्पेसमध्ये विहीर आहे, एका ओपन स्पेसमध्ये ओपन जिम आहे आणि 3 ओपन स्पेसमध्ये पावसाचं पाणी मुरवण्याचं आपण काम केलेलं आहे. इथं पहिला पर्याय MIDCचं पाणी आहे. दुसरा पर्याय प्रत्येक रो हाऊसला बोर दिलेले आणि प्लॉट घेणारा बोर मारतो, त्याच्यामुळे दुसरा पर्याय बोर आहे. आणि तिसरा पर्याय आपण विहीर केलेली आहे. तिचा व्यास जो आहे तो 40 फूट व्यास आहे आणि 80 फूट खोल अशी विहीर आहे आणि दर पावसाळ्यामध्ये ती भरून वाहते. तर पाण्याचं पण अशी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. तर हे झालं. त्याच्यानंतर जे आहे की आपल्या परिसरामध्ये जे ॲम्युनिटी प्लॉट आहे त्याच्यामध्ये एन्डुरन्स कंपनीची शाळा आलेली आहे. CSR फंडमधली ती स्कूल आहे. ती कमी पैशामध्ये चांगलं एज्युकेशन प्रोव्हाइड करते. आणि अजून इथे 2 ॲम्युनिटी प्लॉट आहे. आपला पूर्ण 629 प्लॉटचा प्रोजेक्ट आहे. जवळजवळ 325 प्लॉट आपण विकलेले आहेत. किती नंबरची सेट चालू आहे सध्या आपली? सर, हा आपला पहिलाच प्रोजेक्ट होता. अच्छा, आता जे आपण फ्लॅट रो हाऊस आणि प्लॉट कसे रेट ठेवलेले आहे? सर, इथे कमीत कमी आपल्याकडे 620 स्क्वेअर फीट पासूनचे प्लॉट आहेत आणि 5000 स्क्वेअर फीट पर्यंत प्लॉट आहे आणि रेट जे आहे 2000 रुपयापासून 2800 रुपयापर्यंत रेट आहेत. आपण प्लॉट विकतो की कन्स्ट्रक्शन पण करून देतो? आपण सर आपल्याकडे प्लॉट आणि रो हाऊस या 2 गोष्टी आहेत. ठीक आहे, आपण फक्त प्लॉटच विकतो आणि कन्स्ट्रक्शनला काय आहे की बाबा आपल्याकडे आपण रो हाऊस तयार केलेले आहेत. जर कोणाला कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काही सहकार्य तो जर मागत असेल तर आपण त्याला सहकार्य करतो. ती टीम आपण त्या लोकांना देऊ शकतो की जेणेकरून त्यांचे चांगले घर तयार होतील. भविष्यात काय लोकॅलिटीला काय भविष्यात कसा रोड जाणार आहे काय जवळ? हा सर, आता आपल्या साईटवरून DP रोड गेलेला आहे मधून, त्याच्यामुळे आपला 2 हिस्स्यामध्ये प्रोजेक्ट झालेला आहे. ठीक आहे, तर आणि अजूनही एक DP रोडही गेलेला आहे. तर बस DP रोड तो 50 फुटाचा रोड आहे सर. सर, इथं जसं जमिनीचं जे डॉक्युमेंटली कसं आहे सर? सर, इथे 7/12ला नाव लागतं. इथे जो कोणी प्लॉट घेईल या प्लॉटवर लोन होतं. इथे समजून घ्या लोन होतं. 20 बँकेसोबत टायअप केलेलं आहे. साधारणतः 70-80% प्लॉटवर लोन होतं सर. सर, हे जे लोकेशन आहे तर मेन रोड पासून किती अंतरावर आहे? 1 किलोमीटरच्या आतमध्ये आहे सर. हे नगर हायवेवरून 1 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. आज या माध्यमातून आपण ग्राहकांना काय आवाहन करणं सर? जसं इथं इन्व्हेस्टमेंटवाले जे आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट केली तर वाढू पण शकते काय? राहणाऱ्यासाठी जसं आता सध्या येऊन राहू शकतात का? बिलकुल सर. इथे सध्या खूप छान प्रश्न आहे सर. इथे साधारणतः 60 फॅमिली इथे राहत आहेत. त्याच्यानंतर जे आहे की इथे आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे दरवर्षी 25% दरवाढ होते. तुम्ही जरी बँकेचे पैसे वापरले 10-12%चेही वापरले तरी आपण इथे काहीही न करता दरवर्षी 10-12% प्रॉफिटमध्ये राहू शकतो, बँकेचे पैसे वापरून सुद्धा. त्याच्यानंतर इथे फक्त तुम्ही 11,000 रुपये देऊन प्लॉट बुक करू शकता. काही कारणास्तव झालं तर रिफंडेबल पॉलिसी आहे. ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे इथे कन्स्ट्रक्शनला सहकार्य आहे, विक्री करण्यासाठी सहकार्य आहे, भाड्याने द्यायचं काम पडलं तरी सहकार्य आहे. म्हणजे असं काही नाही की सगळ्या गोष्टींना सहकार्य आहे. पाणी बरं, आता आपण इथं पाण्याचं मी सांगितलं 3 सोर्स वगैरे आहे. ठीक आहे, MIDCचा पहिला, दुसरा बोर आहे, तिसरा विहीर आहे. त्यानंतर लाईटचं तर लाईट आलेली आहे. इथे लोड शेडिंग वगैरे असं काही प्रकार नाही आहे.
तर लाईट प्रॉपर मिळते. रस्ते आपण व्यवस्थित केलेले, डांबरी रस्ते केलेले आहेत पूर्ण, ठीक आहे. आणि असं मन लावून काम केलेलं आहे आपण, पूर्ण प्रोजेक्ट मन लावून बनवलेलं आहे. दाखवण्यासाठी वगैरे असं काही केलेलं जाणवत नाही, कुठं कॉम्प्रोमाइज केलेलं सारखं दिसत नाही. म्हणजे इथे ड्रेन व्यवस्था आहे का? ड्रेनेजची आपण व्यवस्था सोय करून ठेवलेली आहे. सोसायटीचा पण प्रोजेक्ट आहे का यातला, हाऊसिंग सोसायटी होऊ शकते का? ही सर 11-12 फ्लॅटची वगैरे? हा नाही, आता इथे आपण सोसायटी करणार आहे. हे पूर्ण 629 प्लॉटचा प्रोजेक्ट आहे. याला आपण भविष्यामध्ये सोसायटी करणार. ती म्हणजे काही इथे भविष्यात 1000 रुपये महिना सिक्युरिटी गार्ड, साफसफाईचा खर्च येऊ शकतो. आपला प्रोजेक्ट पूर्ण CCTVने पण व्यापलेला आहे, ठीक आहे. तर 1000 रुपये त्यासाठी आपण सोसायटी करू. ते कॉन्ट्रीब्युशन वगैरे करतील, त्यातून खर्च मेंटेन करत राहतील त्या सोसायटीला. आपला प्लॉट ग्राहकाने का घ्यावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू? सर, आपण ह्या वातावरणात राहायला पाहिजे. आपण सध्या प्रदूषणाच्या वातावरणात राहतोय. इथे सर 2500च्या दरम्यान देशी झाडं आहे, तर इथे आयुष्य वाढण्याची शक्यता दिसते, ठीक आहे. सगळ्या सुखसुविधा आहे, शांतता आहे, प्रसन्न वातावरण आहे, मंदिर आहे. तर अशा वातावरणात राहायला पाहिजे ही आमची इच्छा आहे. ग्राहकांना आपल्याशी संपर्क करण्याची काय व्यवस्था आहे सर? कॉन्टॅक्ट नंबर, साईट दाखवण्यासाठी काय व्यवस्था आहे? हां सर, आता आपलं पहा सर, सोशल मीडियावर प्रेझेन्स आहे, ठीक आहे. आपल्या होर्डिंग्स वगैरे लागलेल्या आहेत, ठीक आहे. आपलं बऱ्यापैकी ॲडव्हर्टायझिंग वगैरे असं चालू आहे. फोन नंबर द्यावा, कॉन्टॅक्ट नंबर द्यावा ग्राहकांसाठी. हां, तर माझा जो आहे 8308882298 आणि 9423151132. माझं नाव तरी मी तुम्हाला कॉल बॅक करेल. सर, आता दुसरी गोष्ट सर, आता उद्घाटन झालेलं आहे, हां. इथला शुभारंभ झालेला आहे, त्या निमित्ताने काही ऑफर वगैरे आपण ठेवली? हो सर, आता आपण ऑफर ठेवली आहे की समजून घ्या, पहिल्या 10 ग्राहकांना आपण 50% स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देणार आहोत. म्हणजे निगोशिएशन आहे, कस्टमर आपले मत मांडू शकतात, तेही त्यांचं मत मांडू शकतात, किंवा त्यांना कुठपर्यंत ती प्रॉपर्टी चालते, तर आपण काही मार्ग काढून त्यांना देण्याचा प्रयत्न करू सर.